मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल, जरांगेंवर उपचार सुरू। मनोज जरांगेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी, जालन्याच्या अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका, जायकवाडीच्या धरणाच्या पाणथळीत विदेशी फ्लेमिंगोंचं आगमन, लाखोंच्या संख्येनं विदेशी पक्ष्यांची संख्या मात्र यंदा घटल्याचं चित्र। धाराशिवच्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेत सशस्त्र दरोडा, 4 किलो सोन्यासह 1,87,00,000चा मुद्देमाल लंपास, सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगर शहरात 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती, मराठवाड्यातील सर्वात वजनदार महिलेची ही दुसरी प्रसूती, आई आणि बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची डॉक्टरांची माहिती। आणि मराठवाड्यातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर वळूयात पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्टकडे। बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक, सभापती आणि सरपंचांचा सत्कार, शहरातील जिजाऊ भवनमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न। पुणे शहरातील स्वच्छतागृहांची माहिती एका ॲपवर, शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह टॉयलेट सेवा ॲप माहिती देणार। पुण्यात नाताळ 31 पर्यटनासाठी जय्यत तयारी, परंतु अवैध दारू खरेदी विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना। पुण्यात भाचीला मामीकडून विवस्त्र करून मारहाण, पोक्सो कायद्याअंतर्गत महिलेविरोधात गुन्हा दाखल। सोलापूरच्या बार्शी धाराशिव रस्त्यावर अपघात, उसानं भरलेल्या ट्रॉलीला स्कूटीची जोरदार धडक, भीषण अपघातात स्कूटीवरील युवकाचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी। सलगच्या सुट्यांमुळे पंढरपुरात 4 ते 5 लाख भाविकांची गर्दी, रविवार आणि नाताळच्या सुट्टीमुळे देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येनं पंढरपुरात दाखल। पंढरपुरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं आयोजन, कथा ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक कथा मंडपात उपस्थित, भाविकांना जागा कमी पडण्याची शक्यता। आणि यानंतर पाहूया उत्तर महाराष्ट्र सुपरफास्ट। भायखळा जिल्हा कारागृहात महिला कैद्यांसाठी FM रेडिओ सेंटरचं उद्घाटन, FM रेडिओ सेंटरमध्ये महिला कैद्यांना काम करण्याची संधी, महिला कैदी श्रद्धा चौगुले ही झाली पहिली महिला कैदी रेडिओ जॉकी। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटशी सामना करण्यासाठी नाशिकच्या मालेगावातील सामान्य रुग्णालय तयार, 200 व्हेंटिलेटर ICU बेडची निर्मिती, 200 टन क्षमता असलेली ऑक्सिजन व्यवस्था सज्ज। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला सुरुवात, या उत्सवात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू हे आकर्षणाचं केंद्रबिंदू। श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये 400 कर्मचारी उद्यापासून संपावर, विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता। सलगच्या सुट्यांमुळे शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी, काल दिवसभरात जवळपास 3 लाख भाविकांनी घेतलं शनिदेवाचं दर्शन। शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी, सलग सुट्यांमुळे भाविक साईंच्या चरणी। गहू हरभऱ्यापासून अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, नाशिकच्या नांदगाव शिवारातील पिकं धोक्यात। उत्तर महाराष्ट्रानंतर आपण वळूयात कोकण सुपरफास्टकडे। सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून महत्त्वाच्या शहरात विमानसेवा, फ्लाय 91 कंपनीचा निर्णय, बंगळुरू, हैदराबाद, जळगाव या शहरात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय। सलगच्या सुट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी, कोकणातील चव चाखण्यासाठी हॉटेल्समध्ये पर्यटकांचा माशांवर ताव। सलग सुट्ट्यांमुळे अलिबागचे समुद्रकिनारे फुल, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्यावर धाव। सलगच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील समुद्रकिनारे गजबजले, तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी ही मोठी गर्दी। रायगडच्या बोरघाटामधील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास रायगड पोलिसांना यश, सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। रत्नागिरीमध्ये पहिल्या कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन, नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी स्पर्धा, हजारो धावपटू होणार सहभागी। मांद्रेमध्ये साने गुरुजींच्या 125व्या जयंतीनिमित्त संविधान निर्धार सभेचं आयोजन, कार्यक्रमाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती।
ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमधील मृत्यूकांडावरून 2 अधिकारी निलंबित तर 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार. 13 ऑगस्ट 2023ला 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ठाणे शहरामध्ये वाहतूक विभागानं बदलला झेब्रा क्रॉसिंगचा रंग. आता लाल आणि पांढऱ्या रंगाचा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांसाठी वापर. नेरूळ खारकोपर बेलापूर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू. रेल्वे रुळांलगत जमिनीवर अतिक्रमण करून उभारलेल्या 16 बांधकामांवर रेल्वे प्रशासनाचा हातोडा. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आता फेरीवाल्यांना नो एंट्री. कचरा चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. मुंबईच्या माहुल भागातील गॅरेजला भीषण आग. आगीत उभ्या असलेल्या गाड्या आणि इतर सामान जळून खाक. मुंबईमध्ये मोंड देवगडाच्या सत्यवान तांबेंच्या बागेतील आंबा पिकवून सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण. यावर्षीचा आंबा हंगाम सर्वांना भरभराटीचा आणि मधुर जाव. सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना. आणि यानंतर महाराष्ट्रातील इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा. मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी 38व्या वर्षी वसंतदादांना मागे सारलं. अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका. आजपर्यंत आपण वरिष्ठांचं ऐकत आलो, आता तुम्ही फक्त माझं ऐका. अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका. तर आपण सरकारमध्ये गेल्यानं अनेक प्रश्न सुटले. अजित पवारांचं वक्तव्य. वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन. महिलेच्या नावावर घर घेतल्यावर सवलत मिळते. महिलांना आदराचं स्थान दिलं पाहिजे. अजित पवारांचं वक्तव्य. ग्रामपंचायत निवडणूक चिन्हावर होत नाही. सरपंच कोणत्या विचाराचे आहेत त्यावरून चित्र स्पष्ट होतं. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर. अजित पवारांची माहिती. इंडिया आघाडी कुठलीही आघाडी नाही. ज्यांना भ्रष्टाचाराचं दुकान बंद होणार असं वाटलं होतं तेच लोक एकत्र आले. देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीतील पक्षांवर टीका. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम. 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय. मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी. 2024ला कुणाची घाण साफ होईल लवकरच समजेल. खासदार संजय राऊतांचा पलटवार. तर वरळीकर आदित्य ठाकरेंच्या पाठीशी. राऊतांचं वक्तव्य. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण. पुण्यातील मॉडर्न कॉलनीतील घरीच मुंडेंवर औषधोपचार. 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात जरांगेंचं आमरण उपोषण. 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार. राम मंदिर सोहळ्याचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. आमची लढाई सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्याय मागणीसाठी. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा ही मागणी संविधानिक. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांची स्पष्टोक्ती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.